नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मी मराठी चॅनेलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पहा, रामलल्लेचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्येत यावे, यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटण्याचं काम जे आहे, तर ते काम हिंदू संघटना करत आहे. प्रत्येकाच्या घरी आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी एक राम मंदिराची प्रतिमा जी आहे, तर ती आपल्या सर्वांच्या घरी आलेली आहे. सोबतच एक निवेदन सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. जवळपास सर्वच कुटुंबाच्या घरी या अक्षदारूपी निमंत्रण पोहोचू लागलेले आहेत. आणि आता सगळ्यांच्या घरी आल्यानंतर आता प्रश्न पडलेला आहे, की नक्की या फोटोचं काय करायचं किंवा या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत. तर या अक्षदांचं काय करायचं? हा प्रश्न जो आहे तर तो पडलेला आहे. कारण प्रत्येकालाच लगेच अयोध्येत जाणं शक्य नाही. त्यामुळे या अक्षदांचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, येत्या 22 जानेवारी 2024 या दिवशी वार आहे सोमवार आणि हा अतिशय शुभ दिवशी जे आहे ना, ते श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या या नवीन राम मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा ही जी आहे ना, ती केली जाणार आहे. या निमित्तानेच बघा, अयोध्येत एक अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हीही या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील व तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील राम भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करायचं आहे. आणि बघा, दूरदर्शन किंवा पडदा लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ जो आहे तो समाजाला दाखवावा. तसेच शंख वाजवायचे आहेत, घंटा वाजवायच्या आहेत, आरती करून आपल्याला प्रसाद वाटप सुद्धा या दिवशी करायचं आहे. हा जो कार्यक्रम आपण करणार आहे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शेजारी, तर आपल्याला हे कार्यक्रम जे आहे तर ते मंदिरामध्ये करायचे आहेत. तुम्ही असं नाही की राम मंदिरामध्येच करायला पाहिजेत. कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही भजन कीर्तन करू शकता. जर तुमच्या गावामध्ये राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे त्या राम मंदिरामध्ये जाऊन हा कार्यक्रम तुम्ही करू शकता. तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेलेले आहे त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला भजन कीर्तन आरती पूजा करायची आहे, जेणेकरून तिथले देवदेवताही प्रसन्न होतील आणि यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण हे स्वस्तिक म्हणजे राममय सुद्धा होईल. अयोध्येमध्ये जो प्राणप्रतिष्ठेचा समारंभ होणार आहे तर तो आपल्याला दूरदर्शनाद्वारे थेट आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. म्हणजे सोबतच आपल्याला लाईव्ह कार्यक्रम दिसणार आहे. लाईव्ह कार्यक्रम हा YouTube वरती सुद्धा दाखवला जाणार आहे. YouTube वरती सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. सगळं काही आपल्याला दाखवलं जाणार आहे. त्यामुळे आपण नक्कीच या दिवशी या प्राणप्रतिष्ठेचा समारंभ जो आहे तर तो आपल्याला लाईव्ह बघायचा आहे. सोबतच बघा, आपल्याला या दिवशी संध्याकाळी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून आपला परिसर लख्ख प्रकाशित करायचा आहे. कारण या दिवशी आपल्याला दिवाळी जी आहे ना तर ती साजरी करायची आहे. 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे, मंदिर सजवायचं आहे. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण जे आहे ना तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे. अयोध्येतून प्रत्येकाला निमंत्रण हे पाठवलेलं आहे आणि त्यांचे काही अक्षदा कलश जे आहेत तर ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. तुम्हाला ही अक्षदा या अशा भेटल्या का? नक्कीच मला कमेंट करून सांगा. आता आपल्याला या अक्षदा भेटलेल्या आहेत तर या अक्षदांचं काय करायचं? तर पहा, आपल्याला या अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याकडे सांभाळून ठेवायच्या आहेत. जोपर्यंत आपण अयोध्येला जात नाही तोपर्यंत आपल्याला या अक्षदा आपल्या जवळ आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत. आणि नंतर बघा, श्री रामचंद्रांचे स्वरूप म्हणून त्याचे नित्य पूजन आपल्याला करायचे आहे. जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायच्या आहेत. तर बघा, सर्वांनाच या अक्षदा जपून ठेवणं शक्य नाही. मग अशा वेळी काय करायचं? तर अक्षदांचं मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तर ते उपाय तुम्हाला या अक्षदाचे करायचे आहेत. बघा, अक्षदाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपल्याकडे लग्न सोहळा होतो तेव्हा आपल्याकडे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या म्हणजे डोक्यावरती अक्षदा या टाकल्या जातात.
तर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलीचे किंवा मुलग्याचे लग्न असेल, तर त्या अक्षदामधील थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपल्या मुलीचे किंवा मुलग्याचे लग्न सोहळा संपन्न होत असेल, त्यावेळेला आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावरती, डोक्यावरती टाकायचे आहेत. यामुळे त्यांना सुखी संसाराचे आशीर्वाद त्यांना भेटतील. सोबतच प्रभू श्रीरामांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल. सोबतच यांना कुठलीही वाईट दृष्ट लागणार नाही. यामुळे या थोड्याशा अक्षता घेऊन त्यांच्या डोक्यावरती आपल्याला नक्कीच अर्पण करायचे आहेत, टाकायचे आहेत. सोबतच पहा, अक्षता म्हणजे तांदूळ, म्हणजे हे जे तांदूळ आहेत, हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूपच महत्वाचे मानले जातात. आणि बघा, लवकरच पौर्णिमा येणार आहे, म्हणजे येत्या 25 जानेवारीला पौर्णिमा सुद्धा आहे. आपल्याला या दिवशी काय करायचे आहे, तर या तांदळामधले 11 अखंड तांदूळ बाजूला काढायचे आहेत आणि एक लाल कपडा किंवा लाल कागद घ्यायचा आहे आणि याची एक पुडी किंवा छोटीशी पोटली बांधून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे, जेणेकरून सदैव तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ह्या जाणवणार नाहीत. अशा प्रकारे तुम्ही या तांदळाचा उपयोग जो आहे तर तो तुम्ही नक्कीच करू शकता. सोबतच बघा, या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपण जो प्रसाद वाटप करणार आहे, तर त्या प्रसाद वाटपमध्येही आपण हे तांदूळ मिक्स करू शकतो, जेणेकरून सर्वांच्या मुखामध्ये आपल्याला ह्या अक्षदा, प्रसादरूपी अक्षदा ज्या आहेत, आशीर्वादरूपी अक्षदा सर्वांच्या मुखामध्ये जातील आणि प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होईल आणि ते पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. सोबतच बघा, 22 जानेवारीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येमध्ये. तर तुम्ही या दिवशी घरी राहूनच तुम्ही ज्या कोणत्याही मंदिरामध्ये जाणार आहात, मग ते देवीचं मंदिर असेल किंवा प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल, तर तुम्ही तिथे जाताना या अक्षदा घेऊन जाऊ शकता आणि त्यांच्या चरणी या त्यातल्या थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर ते तुम्ही अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा, आपण यातल्या अक्षदा जपून ठेवून आपण जेव्हा आपण सर्वजण कधीतरी एकदा तरी अयोध्येत हे प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाला हे जाणारच आहोत, त्यावेळी या अक्षदा सोबत घेऊन जाऊन त्यांच्या चरणी नक्कीच आपण अर्पण करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद हे प्राप्त करून घेऊ शकतो. आता बघा, प्रत्येकाच्या घरी प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण आलेलं आहे आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असेल की या अक्षदाचं काय करावे, कुठे ठेवावेत, हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे. यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे जी काही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला, या अक्षदांचा कसा आपण आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपयोग करून घेऊ शकतो, प्रभू श्री रामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या अक्षदांचा उपयोग करून घेऊ शकतो, ही जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.